This is first question to you. Draw the structure of ethoxybenzene. Eth याचा अर्थ 2 carbon atoms. OXY, that is oxygen, and benzene, this is aromatic hexagonal ring, benzene. आता याचा आन्सर बघा, करेक्ट स्ट्रक्चर तर you will get 1 mark. This is the structure, ethoxybenzene. Next, write the IUPAC name of phthalate. Phthalate चं स्ट्रक्चर तुम्हाला माहित असायला पाहिजे. Aldehyde group म्हणजे which contains CHO, that is the functional group CHO. हे स्ट्रक्चर आणि त्याचा IUPAC नेम आहे बेन्झीन 1,2-dicarbonaldehyde. Next, arrange the following on increasing order of basicity. तुम्हाला इथं you are given C2H5 thrice N, that is the triethylamine, C6H5NH2, that is aniline aromatic amine, and C2H5NH, this is aliphatic diethylamine, secondary amine, tertiary amine, this is aromatic amine. The correct increasing order of these given amines. Next, what is the reason that gases are less soluble in liquid when temperature is raised? हे माहित आहे का बघा तुम्हाला, गॅस प्लस लिक्विड इक्विलिब्रियम सोल्युशन प्लस हीट, जे डिस्क्रिप्शन 2 मार्कासाठी लिहिणं अपेक्षित आहे. Next, write the name and formulas of 2 oxo acids of sulfur. आता नेम आणि फॉर्म्युला यासाठी अर्धा अर्धा गुण असणार आहेत. म्हणजे सल्फ्युरस ऍसिड H2SO3 आणि सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 असणार. Why aluminium ion is a less stable than aniline? Must know the structure of aniline and anilinium ion. From more the resonating structure, more stable is the compound. Example, you take the resonating structures of aniline. So in case of aniline, lone pair of electron on nitrogen is engaged in resonance, so it is in conjugated with the benzene ring, and hence it is less available for donation. So aniline is a resonance stabilized by 5 resonating structure. म्हणजे या तत्वाच्या आधारे आपण आता बघूया काय होतंय ॲनिलिनियम आयनच्या बाबतीमध्ये. इट डज नॉट हॅव ए लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन नायट्रोजन. म्हणजे इन केस ऑफ ॲनिलिनियम आयन there is no lone pair of electron on nitrogen, hence it can be stabilized by 2 resonating structures. So we can draw only 2 resonating structures of anilinium ion, आणि aniline ची किती 5, आणि therefore anilinium ion is less stable than aniline. Explain anomalous behavior of oxygen with respect to the following properties: एटॉमिसिटी, मॅग्नेटिक प्रॉपर्टी, नेचर ऑफ हायड्राइड्स. म्हणजे इथं 3 मार्कासाठी हा क्वेश्चन असणारा आहे. तर यामध्ये पहिला आपण बघूया एटॉमिसिटी, याचा अर्थ नंबर ऑफ ॲटम्स. एवढं लिहिलं तर क्रेडिट त्याचं 1 मार्काचं असणार आहे. त्यानंतर सेकंड मॅग्नेटिक प्रॉपर्टी. ऑक्सिजन इज अ पॅरामॅग्नेटिक while others are diamagnetic. म्हणजे थर्ड नेचर ऑफ हायड्राइड्स. म्हणजे या पद्धतीनं इथं 1 मार्क, हे बरोबर 1 मार्क, सो टोटल 3 मार्क्स. राइट द नेम्स अँड स्ट्रक्चर ऑफ मोनोमर्स ऑफ नायलॉन 6,6. 2 मार्कला असणार आहे नायलॉन 6,6 साठी. 1 इज अ ॲडेपिक ऍसिड, डायकार्बॉक्झिलिक ऍसिड आहे पहा, CH2 4th टाइम आहे, आणि टर्मिनल कार्बन ॲटम म्हणजे तिथं COH ग्रुप तुम्हाला पाहायला मिळतात. हे 4 कार्बन प्लस 2 6 कार्बन ॲटम्स, आणि इथं हेक्सामिथायलिन 6 CH2 ग्रुप आणि डायअमाइन म्हणजे 6 यामध्ये कार्बन ॲटम्स असणार. हेक्सामिथिलीन, डायअमाइन अँड ॲडेपिक ऍसिड आर द स्टार्टिंग
are monomers of nylon 6,6 both contain same number of carbon atom, that is the 6. म्हणजे इथं नाव जर तुम्ही लिहिलं असेल, नाव असेल, इथं किती येणार, इथं अर्धा मार्क, स्ट्रक्चरला अर्धा, नावाला अर्धा, असं 2 गुण तुम्हाला इथं मिळू शकतात. राईट एनी 3 डिफरन्सेस बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह डेव्हिएशन ऑफ सोल्युशन. म्हणजे राउल्स लॉ तुम्हाला माहित असणं इथं अपेक्षित असणार आहे. उत्तर बघायचं. IUPAC नेम्स ऑफ द फॉलोइंग कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. इथं लिहिताना पहिल्यांदा काय लिहिणार तुम्ही, हे जे कॉम्प्लेक्स असणार आहे याचं डिसोसिएशन जर दाखवायचं असेल तर याच्यावर चार्ज येईल पॉझिटिव्ह आणि याच्यावर चार्ज येईल निगेटिव्ह, म्हणजे 3+ आणि इकडं थ्राइस ऑफ Cl-. म्हणजे हा जो असणार आहे तो कटायनिक कॉम्प्लेक्स असणार आहे. मग अशा वेळेस जो लिगँड इथं जोडला असेल, मग इथं वेगवेगळे असतील की आता 6च दिलेले आहेत, म्हणजे हेक्झा अमाइन कोबाल्ट 3 क्लोराइड हे याचं करेक्ट IUPAC नेम असणार आहे. हेक्झा अमाइन कोबाल्ट 3 क्लोराइड, बरोबर आहे. किंवा इथं जर तुम्ही पाहिलं तर K2 स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये म्हणजे कोऑर्डिनेशन स्पेअर म्हटलंय, PdCl4 असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे इथं 2 मेटल्स आली पहा आणि याचं डिसोसिएशन दाखवलं तर K+, ट्वाइस ऑफ K+ आणि PdCl4 इथं काय येणार आहे, -2 इथे येणार आहे. म्हणजे हा कटायन झाला तर हा अनियन झाला. म्हणजे या पद्धतीनं ते असणार आहे. म्हणजे हा झाला कटायनिक कॉम्प्लेक्स तर हा झाला अनायनिक कॉम्प्लेक्स. ज्यावेळी 2 मेटल्स तुम्हाला दिसतील कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये, त्यावेळेस जो बाहेर असणार आहे विच इज कन्सिडर्ड ॲज अ काउंटर आयन, त्याचं नाव पहिल्यांदा लिहायचं आणि त्यानंतर मग लिगँड्स विच आर अटॅच टू डायरेक्टली अटॅच टू द मेटल आयन. नाव बघा आता. पोटॅशियम हे कनेक्ट करा एकत्र, टेट्रा क्लोरिडो पॅलाडेट 2. म्हणजे हा गॅप इथं नको आहे, चुकून झालेला आहे. पोटॅशियम टेट्रा क्लोरिडो पॅलाडेट 2 किंवा 2, रोमन मध्ये 2 याचा अर्थ ती ऑक्सिडेशन स्टेट पीडीची असणारी आहे. इथं 3 म्हणजे कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट जी असणार आहे ती 3 असणारी आहे. आता इथं तुमच्या लक्षात येईल पहा की इन दिस एक्झाम्पल प्लॅटिनम NH3 thrice H2O Cl2, म्हणजे ऑल लिगँड्स विच आर अटॅच टू प्लॅटिनम आर प्रेझेंट इन कोऑर्डिनेशन स्पियर. मग यामध्ये हा अमाइन आहे, वॉटरला काय म्हणतात ॲक्वा आणि क्लोरीन. म्हणजे ही जी काही लिगँड्स असणारे आहेत त्यांना नावं काय आहेत हे माहित असणं अपेक्षित असणार आहे. त्यामुळे याचं करेक्ट नेम बघा, ट्राय अमाइन ॲक्वा डायक्लोरो प्लॅटिनम 2. राईट द नर्न्स इक्वेशन ऑफ द फॉलोइंग सेल ॲट 298 केल्विन. तुम्हाला हा सेल त्यांनी दिलेला आहे, बरोबर आहे. आता हे सेल असं जर दिला असेल तर काय लक्षात ठेवायचं पहा, इथं Mg सॉलिड सिंगल व्हर्टिकल लाईन Mg2+ आहे आणि इथं कॉन्सन्ट्रेशन त्या आयनचं दिलेलं आहे. इकडं असेल तर त्याला इथं A नोटेशन लिहा, डबल व्हर्टिकल लाईनच्या वर बरोबर B लिहा आणि इथं सिंगल व्हर्टिकल लाईनच्या इथं C लिहा. आता याचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे. A याचा अर्थ काय असणार आहे तर तो ॲनोड कन्सिडर करायचा. B याचा अर्थ ब्रिज म्हणजे सॉल्ट ब्रिज असणार आहे आणि C म्हणजे काय असणार आहे तर तो कॅथोड असणारा आहे. करेक्ट. म्हणजे इथं ॲनोड कडे काय व्हायला पाहिजे ऑक्सिडेशन, कॅथोड कडे काय व्हायला पाहिजे रिडक्शन. आणि हा सेल जो असणार हा एक हाफ सेल, दिस इज अनदर हाफ सेल अँड बोथ आर कनेक्टेड बाय मीन्स ऑफ अ सॉल्ट ब्रिज. इथं पोटेन्शियल कॉपरचं आणि मॅग्नेशियमचं मध्ये दिलेलं आहे. अँड यू आर आस्क फाइंड द EMF ऑफ द सेल, राईट द रिएक्शन ऑकरिंग ऑन द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, राईट द रिएक्शन ऑकरिंग ऑन द निगेटिव्ह इलेक्ट्रोड. आता ह्या 2 प्रश्नांची उत्तर लिहिताना इथं तुमच्या लक्षात येईल की Mg सिंगल व्हर्टिकल लाईन Mg2+ आयन म्हणजे ऑक्सिडेशन मध्ये यापासून
Mg2+ आयन मिळाला म्हणजे किती इलेक्ट्रॉन लॉस झाले 2. बरोबर आहे. इथं काय होतंय Cu+2 आयन पासून Cu म्हणजे हा इलेक्ट्रॉन काय करेल ऍक्सेप्ट करेल आणि कॉपर तयार. म्हणजे रिएक्शन टेकिंग प्लेस ऍट निगेटिव्ह इलेक्ट्रोड अँड पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. निगेटिव्ह इलेक्ट्रोड हा कोण असणार आहे आणि पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कोण असणार आहे हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. कारण एनोड कडे काय होतं ऑक्सिडेशन आणि त्यामुळं आयन्स दिले जातात आणि निगेटिव्ह चार्ज हा इथं इलेक्ट्रोडवर तो जमा केला जातो. म्हणजे तुम्हाला ते इलेक्ट्रोकेमिस्ट्री नीट माहित असणं गरजेचं आहे. फाइंड द EMF ऑफ सेल. तर यामध्ये इक्वेशन तुम्हाला नन्स इक्वेशन जे असणार आहे ते ई सेल इज इक्वल टू E0 सेल मायनस डायरेक्ट इथं आपण लिहूया 0.592 डिवायडेड बाय 2n. इथं व्हॅल्यू इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहेत 2 लॉग इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ और ऍक्टिव्ह मास ऑफ Mg2+ आयन डिवायडेड बाय ऍक्टिव्ह मास ऑफ Cu2+ आयन. हे E0 सेल कसं कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला माहित आहे. या 2 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत यावरनं तुम्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करा. ती व्हॅल्यू इथं ठेवा आणि जे फायनल आन्सर येणार आहे ते 2.68 इतकं येणं अपेक्षित आहे. म्हणजे या पद्धतीनं सोडवत गेला तर तुम्हाला निश्चित याचं उत्तर व्यवस्थित लिहिता येईल. नेक्स्ट कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ Cr2+ आयन. म्हणजे इथं डायरेक्ट त्याने असं म्हटलेलं आहे की Cr2+ आयनचे मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट करायची आहे. सो दिस इज द फॉर्म्युला युज्ड फॉर स्पिन ओनली टू कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक मोमेंट इन बोर मॅग्नेटोन. इथं म्यू आहे इज इक्वल टू √n इंटू n+2. n इज द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असणारे आहेत. आता Cr ऍटॉमिक नंबर जे असणार आहे ते 24 आहे. त्यामुळे 24 याचा अर्थ लक्षात ठेवायचं की त्यानं एर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पूर्ण केलेत. म्हणजे 18 इलेक्ट्रॉन्स आहेत 3d आणि 4s. यस कम्प्लिटली फिल्ड. आणि इथं 24 आहे ना तर इथं सरळ यायचं 4 म्हणजे बरोबर 3d4. म्हणजे डी मध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन्स असणार आहेत सगळे सिंगल आहेत 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे इथं जर तुम्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 4 + 2 म्हणजे इथं किती येणार √24. म्हणजे इथं साधारणतः हे जर सिम्प्लिफाय केलं तर 4.89 समथिंग व्हॅल्यू इथं येऊ शकते. म्हणजे या पद्धतीनं उत्तर तुम्ही काढायचं आहे. किंवा राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ Cr3+ असंही विचारतील. त्यावेळेस इथं 2 इलेक्ट्रॉन्स हे लॉस झाले आणि यातला एक गेला तर 3d3 असणार आहे. नेक्स्ट राईट द स्ट्रक्चर्स ऑफ फॉलोविंग कंपाऊंड्स. मला वाटतंय यामध्ये पेंट याचा अर्थ 5 कार्बन ऍटम्स इथं 1 2 3 4 5. सेकंड कार्बन ऍटमवर ON इथं C डबल बॉन्ड O आणि 4 कार्बन ऍटमवर Cl. सो रिमेनिंग व्हॅलन्स आर सॅटिस्फाइड बाय हायड्रोजन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ 4-chloro-pentane 2Ne. यामध्ये एक गोंधळ होऊ शकतो की तुम्ही म्हणाल की इथं 2-chloro-pentane 4-ONe 1 2 3 4Ne का नाही. तर प्रायोरिटी ऑफ फंक्शनल ग्रुप तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. दुसरे एक 2 किंवा त्यापेक्षा जास्त जर फंक्शनल ग्रुप असतील तर जो मेन फंक्शनल ग्रुप असणार आहे तो किती कार्बन ऍटमला आहे त्याचा नंबर लिहिणं अपेक्षित आहे. त्यामुळं 4-chloro-pentanone असं न म्हणता you have to mention the functional position of functional group. म्हणजे ते लोखंड त्याचा लोखंड किंवा नंबर लिहिणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे या त्याच पद्धतीने ते तुम्ही स्ट्रक्चर काढू शकता. ब्यूट सिंगल
1 2 3 4. डबल बॉन्ड स्टार्ट्स फ्रॉम कार्बन 2 1 2 1 2 म्हणजे इथं डबल बॉन्ड असेल आणि कार्बन 1 वर अल्डिहाइड असणार आहे म्हणजे इथं CHO ग्रुप असणार आहे. एल याचा अर्थ अल्डिहाइड. सो रिमेनिंग व्हॅलन्स आर सॅटिस्फाईड बाय कोण? हायड्रोजन. इथं 1 पोझिशन जरी असली तरी यू हॅव टू मेन्शन, कारण इथं एक फंक्शनल ग्रुप 2 कार्बन ॲटम पासून सुरू होतो, त्यामुळं हे नियमावली IUPAC रूल्स माहित असणं अपेक्षित आहे. नेक्स्ट, प्रेडिक्ट द प्रॉडक्ट्स ऑफ द फॉलोइंग रिएक्शन्स. तुम्हाला त्यांनी फर्स्ट रिएक्शन दिली असिटाल्डिहाइड और इथॅनल, असिटाल्डिहाइड और इथॅनल, and here lithium aluminum hydride is used as a reducing agent in presence of dry ether. मग आता इथं and second step is acid hydrolysis, H plus ion. बरोबर आहे. आता इथं हा जो असणार आहे तो यामध्ये C डबल बॉन्ड OH, दिस इज द अल्डिहाइड CH3. त्यामुळे C डबल बॉन्ड O चं रिडक्शन होतं. रिडक्शन इज नथिंग बट ऍडिशन ऑफ हायड्रोजन. म्हणजे इथं H ऍड होईल आणि एक इथला डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि देर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 सिंगल बॉन्ड. सो CH3 COH, इथं एक H आणि 2 हायड्रोजन आहेत, CH3 CH2 OH, इथाइल अल्कोहोल. सो अल्डिहाइड ग्रुप इज कन्वर्टेड इनटू CH2OH ग्रुप, दॅट इज द प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप. म्हणजे CH3 CH2OH हे करेक्ट आन्सर असणार. सेकंड मध्ये CH3 CO CH3 acetone or dimethyl ketone is given. Here zinc in amalgam in concentrated HCl is used as a reducing agent. This reaction is a Clemmensen reduction reaction. आता ही देखील रिडक्शन आहे, देर इज ऍडिशन ऑफ हायड्रोजन. परंतु इथं काय होतंय बघा, तर हा जो C डबल बॉन्ड O ग्रुप असणार आहे यामध्ये ऑक्सिजन जो असणार आहे इन क्लेमन्सन रिडक्शन, द ऑक्सिजन ऑफ कार्बोनिल ग्रुप इन कीटोन्स इज रिप्लेस बाय 2 हायड्रोजन ॲटम्स. म्हणजे इथं हा जो ऑक्सिजन असणार आहे तो निघून जातो, म्हणजे CH3 कार्बन 2 बॉन्ड्स असणारे आहेत तिथं हायड्रोजन येतील, म्हणजे CH2 तयार झाला आणि CH3 हा वॉटर स्वरूपामध्ये पुन्हा निघून जाईल. म्हणजे CH3 CH2 CH3 हायड्रोकार्बन म्हणजे अल्केन्स तयार होतात. म्हणजे हे क्लेमन्सन रिडक्शनचं वैशिष्ट्य असणार आहे. म्हणजे C डबल बॉन्ड O ग्रुप इज रेड्यूस टू CH2 ग्रुप, दॅट इज द मिथाइलिन ग्रुप. बरोबर. मला वाटतंय इथं जे आपण सगळे प्रश्न, व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आर टेकन हियर. सो दीज क्वेश्चन्स मे बी हेल्प यू ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन, किंवा आता तुम्ही परीक्षेची तयारी मन लावून करत असणार आहात, त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तुम्ही ह्या सगळे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर यामधून तुम्हाला व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स येतील आणि ज्याचा बेनिफिट असा होईल की संपूर्ण केमिस्ट्री सब्जेक्ट मध्ये नेमकं काय हे तुम्हाला समजू शकेल आणि परीक्षेच्या वेळेस तुम्हाला जो काही ताण असणार आहे तो कमी होण्याचा प्रयत्न निश्चित यामध्ये झालेला असणार आहे. धन्यवाद.